नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 3 बहुपदी पॉलिनॉमियल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। दुसऱ्या सत्रासाठी हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे। यामध्ये बहुपदीची ओळख, इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल्स, बहुपदीवरील क्रिया, ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल्स, बहुपदीची कोटी, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल, संश्लेषक भागाकार, सिंथेटिक डिव्हिजन, बहुपदीची किंमत, व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल, शेष सिद्धांत, रिमाइंडर थेरम या उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। बहुपदीची व्याख्या पाहत असताना बहुपदी ज्या चलामध्ये दिलेली आहे त्या चलाचा घातांक हा धन पूर्णांक असायला हवा। म्हणजे या ठिकाणी m² + 2n घन वजा वर्गमात 3m चा 5वा, इथं 2, इथं 3, इथं 5 घात आहेत, हे धन पूर्णांक आहेत। म्हणून या ठिकाणी या राशीमध्ये चलाचा घातांक धन पूर्णांक किंवा 0 म्हणजेच पूर्ण संख्या आहेत। ज्या बैजिक राशीमध्ये चलाचे घातांक पूर्ण संख्या असतात त्या राशींना बहुपदी असं आपण म्हणतो। पॉलिनॉमियल्स 6 ही सुद्धा बहुपदी आहे, कारण 6 ही बहुपदी आपण 6 xचा 0 अशी लिहितो। कोणत्याही संख्येचा घात 0 असेल तर त्याची किंमत 1 असते। 6 × xचा 0 म्हणजे 6 × 1 बरोबर 6। कोणतीही स्थिर बहुपदी अशा पद्धतीनं आपण कोणतंही चल घेऊन त्याची कोटी किंवा त्याचा घात 0 दाखवून लिहितो। आणि या ज्या बहुपदी आहेत 6 - 7 1/2 6 वर्गमात 3 यासारख्या ज्या बहुपदी आहेत त्यांना आपण स्थिर बहुपदी म्हणतो, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल म्हणतो। या ठिकाणी वर्गमुळात y + 5 आणि 1/y - 3 या बहुपदी आहेत का? तर हे वर्गमुळाचं चिन्ह काढल्यानंतर वर्गमुळात y + 5 y चा 1/2 अधिक 5 असे होते। या y या चलाचा घातांक हा धन आहे परंतु अपूर्णांक झाला म्हणून ही बहुपदी नाही। त्यानंतर 1/y - 3 हा y छेदस्थानी आहे, जरी 1 त्याचा घात दिसत असला तरी हा छेदस्थानचा अधिक 1 घात वरती आल्यानंतर y चा -1 - 3 होते। चलाचा घातांक हा ऋण पूर्णांक आहे म्हणून ही बहुपदी नाही। ओके, √y + 5 and 1/y - 3 is not a polynomial because here power of y is 1/2 and here power of y is -1. Okay, म्हणजे in a algebraic expressions given above, the power of the variable are positive integers or 0, that is whole numbers. Okay, here 6 - 7 half 0, √3 here are constant polynomials, can be called a constant polynomial because 6 is written as a 6x⁻0, x⁻0 is equal to 1, that means x6 + 1 is equal to 6. ओके, आता बहुपदीचे प्रकार आपल्याला पदांच्या संख्येवरून टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स 2x स्वल्पविराम 5 या ठिकाणी या बहुपदीमध्ये एकच पद आहे म्हणून त्यांना आपण एकपदी म्हणतो। हिअर ओनली वन टर्म इन द पॉलिनॉमियल, दिस इज मोनोमियल। x² अधिक x⁴ अधिक x स्वल्पविराम m² - 3m या प्रत्येक बहुपदीमध्ये 1 2 पदे आहेत म्हणून याला द्विपदी म्हटलेलं आहे। हिअर 2 टर्म्स इन द पॉलिनॉमियल्स, दिस इज बायनॉमियल। ओके, थर्ड 1/y² - 2y + 5 x³ - √3x² + 5x या ठिकाणी 1 2 3 प्रत्येक बहुपदीमध्ये 3 पदे आहेत, 1 2 3 बहुपदे आहेत म्हणून याला त्रिपदी म्हणतो। हिअर 3 टर्म्स इन द पॉलिनॉमियल्स, दिस इज ट्रायनॉमियल। ओके, नेक्स्ट पॉईंट, पुढचा पॉईंट आहे एका चलातील बहुपदीची कोटी, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल। या ठिकाणी पहा 2x चा 7वा - 5x अधिक 9 एकाच चलाची बहुपदी आहे आणि या चलाचा सर्वात मोठा घात 7 आहे म्हणून या बहुपदीची कोटी 7 आहे। ओके, 2x चा 7वा - 5x अधिक 9 या बहुपदीची कोटी 7 आहे का? तर सर्वात मोठा घात या ठिकाणी 7 हा मोठा आहे। In the polynomials 2x 7 - 5x + 9, which is the highest power of the variable? Highest power is of variable is here 7. Okay,
In case of polynomials in one variable, the highest power of the variable is called the degree of polynomial. Therefore, 2x squared minus 5 plus 9. The polynomial degree of polynomial of this is a 7. Okay. आता 10 या बहुपदीची कोटी, 10 ही बहुपदी आत्ताच आपण पाहिलं. 10 एक्सचा शून्य अशी लिहितो. 10 गुणिले एक्सचा शून्य. एक्सचा शून्य म्हणजे एकच, म्हणजे 10 × 10 म्हणजे सर्वात मोठा घात एक्सचा शून्य म्हणजे शून्य आहे. म्हणून 10 या बहुपदीची कोटी शून्य आहे. 10 0 10 4 वजा 9 यासारख्या स्थिर बहुपदी आहेत, त्यांच्या कोटी बहुपदीची कोटी शून्य असते. मात्र शून्य बहुपदीची कोटी निश्चित करता येत नाही. ओके. डिग्री ऑफ एनी नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0 and degree of zero polynomial is not defined. ओके. त्यानंतर एकापेक्षा अधिक चलातील बहुपदीची कोटी. आता या ठिकाणी 3m चा तिसरा n चा सहावा अधिक 7m चा वर्ग n चा घन वजा mn. या ठिकाणी बहुपदीतील म्हणजे एकापेक्षा अधिक चल आहेत, m n दोन चल आहेत असलेल्या, म्हणजे एकापेक्षा जास्त पदे असतील, चले असतील, तर चलाच्या घातांकांची बेरीज जी सर्वाधिक सर्वाधिक आधी असते ती त्या बहुपदीची कोटी असते. इथं चलांच्या घातांकांची बेरीज 7 3 9 येते. इथं 3 2 5 येते. इथं एमचा 1 यांचा 1 2 येते. त्यामुळे सर्वात मोठा घात 9 आहे. म्हणून या बहुपदीची कोटी 9 आहे. ओके. अशा पद्धतीनं डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल, द हायेस्ट सम ऑफ द पॉवर ऑफ व्हेरिएबल इन ईच टर्म ऑफ द पॉलिनॉमियल इज द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. ओके. 3m cube n6 plus 7m² n³ minus mn is a polynomial in two variables m and n. Degree of the polynomial is 9 because here addition the highest sum of the powers 3 plus 6 9, 2 plus 3 5, 1 plus 1 2. The highest sum of the powers of the variables is 9. Therefore, the degree of this polynomial is 9. Okay. चल x आणि कोटी 5 असलेल्या एकपदी, द्विपदी, त्रिपदीचे प्रत्येकी एक उदाहरण लिहा. या ठिकाणी कोटी 5 आहे. समजा या ठिकाणी x चल आणि कोटी 5, त्यामुळे या ठिकाणी x चा 5वा ही एकपदी आहे. त्यानंतर 5x चा 5वा अधिक 2 ही द्विपदी आहे, 2 पद असणारी. आणि या ठिकाणी 7x चा 5वा अधिक 3x अधिक 4 ही त्रिपदी आहे. x चलाचा वापर करा. 7x चा 5वा या ठिकाणी x ची कोटी 5 सर्वाधिक मोठा घात 5 दिसला पाहिजे. बाकी इथं 3x वर्ग लिहिले तरी चालेल, अधिक इथं 7x लिहिले तरी चालेल. ठीक आहे. ही त्रिपदी आहे, ही एकपदी आहे, ही द्विपदी आहे.